तुळशी दिली, एक गाठ मारायची रामकृष्ण हरी, एक गाठ मारायची रामकृष्ण हरी, एक गाठ मारायची रामकृष्ण हरी. त्याला कौतुक वाटू लागलं, साधं भागळ पोरग. पण तो म्हणायचा रामकृष्ण हरी मला पुरणपोळी देतो का? नाही. नाथ महाराजांच्या नावा व्यतिरिक्त त्या मुलाला काही येत नव्हतं. नाथ महाराज पुरण दिले म्हणून त्याने प्रत्येक गाठीला एकनाथ 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 गाठींचं पोतं भरले महाराज, पोतेचे पोते. कंटाळा येऊ लागला. मग महाराजांनी माळ दिली तुळशीची, रामकृष्ण हरी. तो म्हणायचं नाही, एकनाथ एकनाथ. परिणाम नाथ महाराज ज्या वेळेला निजधामाला जाण्याकरता निघाले तेव्हा लोकांनी विचारलं, महाराज अहो हे रामायण राहिलेलं कोण पूर्ण करील? गावबाकडे बघितलं. लक्षात ठेवा, संपत्तीचा अधिकारी मुलगा होऊ शकतो, ज्ञानाचा अधिकारी शिष्यच होतो. विठ्ठला संपत्तीचा अधिकारी मुलगा होऊ शकतो, पण ज्ञानाचा अधिकारी एखादाच होतो. हा येडा गावबा रामायण पूर्ण करणार आहे. हात ठेवला, लोकांना कळत सुद्धा नाही नाथ महाराज कुठं थांबले, गावबाने कुठं सुरू केलं. हे आश्चर्य आहे महाराज. अजून अनेक प्रसंग. एका विधवा बाईचा प्रसंग असा आहे, त्या विधवा बाईला इच्छा होती की मला ब्राह्मण भोजन घालायचं, घातलं पाहिजे. ब्राह्मण भोजन, दक्षिणा, तांबूल, विडादान दिलं पाहिजे. तांबूल दान जर ब्राह्मणाला तांबूल दिलं तर म्हणाले ऐश्वर्य प्राप्त होतं बरं का. सुवर्ण दाने कांती निर्मळू. पुढच्या जन्मामध्ये चांगलं रूप पाहिजे असं वाटत असेल ना, सोनं दान करा बरं का. तुम्ही म्हणाल कुठं गोळा करणार, हे काही उपरनं सोडायचंच आहे आता. बर, भूमी दाने धनपाळू. ज्ञानोबरायांनी सांगितलंय, विषय काय लांब होत नाही. आता ऐका, हरिपंडित महाराज थोडे कर्मठ होते. त्या बाईला सांगितलं अजिबात येणार नाही जेवायला, कोरांना द्यावे लागेल. बर बर घ्या म्हणले बाबा, विधवा बाई आहे. कोरांना दिलं. हरिपंडितांनी स्वयंपाक केला, नाथांना वाढलं. तिची श्रद्धा होती मला 1000 ब्राह्मण जीव घालायचे. किती? नाथ महाराज वैष्णव आहेत. ब्राह्मण होऊन वैष्णवत्व मिळणं हे दुर्लभ आहे महाराज बरं का. ब्राह्मणत्व पत्रामध्ये येऊन वैष्णवत्व, ब्राह्मण वैष्णव होईलच शंका आहे, मिळाला तर त्यात दुधात साखर. चला, 1000 ब्राह्मण कुठून आणू? नाथ महाराजांना जीव घातलं. हरिपंडिताने ती बाई पत्रावळी उचल, नको 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 मी उचलतो. नाथ महाराज म्हणले बाई शांत बसा, आता त्यालाच उचलू द्या. काय? पत्रावळी उचललेली. ते गेलं बाहेर टाकून आलं. येऊन बघितलं तर पुन्हा पत्रावळी. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 1000 पत्रावळी उचलल्या. आणि मग हरिपंडिताच्या लक्षात आलं की आपले वडील साधे नाही, 1000 ब्राह्मणाच्या ठिकाणी महाराज आहेत. लक्षात ठेवा, हे वैष्णवत्व आहे. लक्षात ठेवा, महाराजांचा अभंग आहे. गावंडे सहस्त्र ब्राह्मण तृप्त केलिया भोजन, पुण्यक्षेत्रीचा एकच दान, तरी ते सुकृत तितुकेची लोरे. ऐशे पुण्यक्षेत्रीचे दशशतक तृप्त केलिया वेद पाठक अनेक आहेत. म्हणून नाथ महाराज हे फार मोठे वैष्णव आहे. आणि करता 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 अनेक लीला महाराजांनी केल्या. भावार्थ रामायण लिहिलं, काशीला यात्रा केली. काशीमध्ये एकनाथी भागवताचं लिखाण पूर्ण झालं. आधी तर महाराजांनी भागवत लिहिलं म्हणून फार लोकांनी त्रास करून दिला काशीच्या. नाथ महाराजांचे 2 शिष्य होते, ते काशीला चालले होते. नाथ महाराजांचे 5 अध्याय लिहून झाले होते. त्यांनी 5 अध्याय उतरवून घेतले, पारायणाकरता घेतले सोबत. हे ब्राह्मण पोहोचले काशीला. आता सगळे ब्राह्मण हा हा हो हो ही ही चालू होतं त्यांचं सगळं. ते वेद मंत्र उच्चार सामवेदाचे. तिथे हा पारायण करत बसला. ओम नमो जी जनार्दना
नाही भव भव भावना न देखो नेमी तूपना नमन श्री चरणा सद्गुरुराया. आणि मग सगळे ते ओव्या ऐकल्या ब्राह्मणांनी. अरे म्हणले हे ब्रह्मज्ञान वेदातलं प्राकृतात आणलं कोणी? म्हणले आमचे महाराज आहेत. बोलवा बोलवा बोलवा. पटकन नाथ महाराजांना बोलवलं. तोपर्यंत पुन्हा 2 अध्याय झाले होते. 7 अध्याय घेऊन नाथ महाराज काशीला आले. आता ऐका, नाथ महाराजांना बोलवण्याकरता धर्मसभा आखली गेली बा आणि ब्राह्मण बोलवायला जायचे. ते नाथ महाराजांकडे गेले. नाथ महाराजांनी त्यांच्याकडे पाहिले का ते नाथ महाराजांचे शिष्य व्हायचे. ते परत जातच नव्हते यांच्याकडे. 1 2 3 नाही 300 संन्यासी नाथ महाराजांचे शिष्य झाले त्या प्रसंगाला. किती? 300. आणि घटना अशी घडली, हे आपले माणसं गेले, येतच नाही पुन्हा, काय भानगड आहे बुवा. म्हणून या ब्राह्मणांच्या लक्षात आलं. त्यांनी सांगितलं हे बघ आता निरोप घेऊन जा, पण त्यांच्याकडे बघायचं नाही, खाली बघून निरोप द्यायचा आणि परत यायचं. त्यांनी तसंच केलं. नाथ महाराज आले. आता ह्या नाथ महाराजांचं तोंड कसं बघायचं म्हणून त्यांनी पडदा लावला होता. त्यांना माहिती नाही रे, त्यांच्या तोंडाकडे बघितलं असतं तुमची दरिद्री केली असती. नाथ महाराज ते पडदा लावला. मग त्या पडद्याकडे बघितलं तर त्यांना 4 हात, शंख चक्र गदा पद्म मुकुट पितांबर असं दिसायचं. मग त्यातल्या एक जो चतुर्वेदी सगळ्यात धर्मसभेचा महापंडित होता, त्यानं जरा पडदा बाजूला केला. पर्दे के पीछे के आहे आपलं बर ते बघितलं तर नाथ महाराज छे 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 छे. पुन्हा पडद्याकडे बघितलं, पुन्हा चतुर्भुज विष्णू स्वरूप, पुन्हा बघितलं, पुन्हा नाथ महाराज. आणि मग लक्षात आले हे साधे नाहीत, लक्षात ठेवा. तरी सुद्धा त्यांनी निर्णय दिला की हे अध्याय पाण्यामध्ये सोडा. सोडा म्हटल्याबरोबर महाराजांनी ते पाण्यात सोडले. किती अध्याय? 7 अध्याय. कोणी म्हणतं भागवत. ठीक आहे, जशी श्रद्धा असेल तसं पाण्यामध्ये सोडलं. आणि बघता बघता काही काळाने गंगामाई ते भागवत वर घेऊन आल्यात. लक्षात ठेवा, गंगामाईने भागवत आणल्याबरोबर सगळ्या काशीच्या लोकांना कळालं. संन्याशांनी 31 अध्याय पूर्ण भागवत महाराजांनी काशीला पूर्ण केलं. 7 अध्याय फक्त पैठणला झाले, बाकीचे अध्याय काशीला पूर्ण झाले. तुमच्या माहितीसाठी सांगतो, गेलेली पौर्णिमा म्हणजे एकनाथी भागवताची जयंती. विठ्ठला विठ्ठला 8 दिवस आणि 9 रात्र एकनाथी भागवताची काशीवरून मिरवणूक चालली होती. माहिती आहे तुम्हाला? काशीवरून एकनाथी भागवताची मिरवणूक हे नाथ महाराजांनी काशीत केलं. आणि खर तर आमच्या महाराज गुरुवर्य योगीराज महाराजांनी हाच कार्यक्रम पैठणला आयोजित केला. हत्तीवरून मिरवणूक काढली महाराज. हा समाज होता. आता पुन्हा गुरुवर्य महाराजांनी 9 डिसेंबर ते 16 डिसेंबर बरोबर आहे ना? बरोबर. 9 डिसेंबर ते 16 डिसेंबर हा खूप मोठा उत्सव आहे पैठणला. अनेक 27 कुंडी विष्णू यागाचं तिथे हवन होणार आहे. रोज 108 जोड्या बसणार आहेत. म्हणजे 7 दिवसाच्या 756 जोड्या आहेत. 2500 रुपये त्याचं मूल्य, काहीतरी सेवा मूल्य आहे फक्त. पण 1 दिवस विष्णू यागाला बसायला मिळेल. ज्यांना यायचं त्यांनी या. सगळ्या संतांच्या भजन आहेत, कीर्तन आहेत, आनंद आहे. 9 ते 16 त्या कार्यक्रमासाठी आपण सगळ्यांनी यावं. महाराज संतांच्या अक्षराची उपासना ऐश्वर्यातच केली पाहिजे. आणि मग नाथ महाराजांची मिरवणूक निघाली. करता 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 नाथ महाराजांचं आयुष्य काळ संपत आलं. 4 वेळेला नाथ महाराजांनी देह ठेवला अशी लौकिक कथा आहे, मौखिक कथा आहे परंपरेनं. एकदा एक विधवा चालली होती, नाथ महाराजांचं प्रेत चाललं तर म्हणाले बाई याला काय आत्ताच मरायचं होतं. नाथ महाराज उठून बसले. पुन्हा दुसऱ्यांदा गेले तर शिष्य म्हणले हा एवढं ज्ञान पाजळलं, शेवटी आमच्याच खांद्यावर गेले. पुन्हा उठून बसले. नको बाबा, तुमचा खांदा बी नको आणि तुमचं काही नको. मग एके दिवशी प्रसंग असा घडला. ब्रह्मा विष्णू महेश जासी छळावया येती. वेगळे वेगळे भाव आहेत, पण मला दादा जे भाव सांगायचा तो भाव सांगायचा आहे. लक्षात ठेवा बर का. ब्रह्मा विष्णू महेश जासी छळावया येती. एके दिवशी ब्रह्मा विष्णू छळण्याकरता आले. आणि आल्यानंतर त्यांनी सांगितलं आम्हाला भोजन पाहिजे. काय पाहिजे? भोजन. पण कसं भोजन पाहिजे माहिती का? आम्हाला सौभाग्यवती असून सवळ्या बाईच्या हातून भिक्षा पाहिजे. आता हे तुम्हाला कळतं का नाही मला माहिती नाही, पण कळायला पाहिजे वाईकरांना. सवळ म्हणजे पती गेल्यानंतर भद्र केशालोचन केशावपन करून एकाच रंगाची साडी घातली की ती सवळी होती ती बाई. नाही कळलं तुम्हाला? ते अक्कलकोट स्वामीच्या पिक्चर मध्ये नाटकामध्ये बघा ती चॉकलेटी साडी घातलेली एक बाई आहे. स्वामी हा ती
गोळा करणारी. बर बरोबर आहे ना. मग ती बाई सवळी आणि यांनी मागणी काय मागितली? सौभाग्यवती असून सवळी. आता आईसाहेबांना कोण सवळ? नाथ महाराज म्हणले दिलं, वेट करा. न्हाव्याला बोलवलं. आज काही नाही, प्रतिपदा नाही, काही नाही. प्रतिपदेला मुंडन करायचे महाराज. आज अचानक कसं बोलवलं? पाल चुकली पण धोपटी घेतला ना आला. आईसाहेबांना वाड्यामध्ये चौरंगावर बसवलेलं मध्यभागी पाय ठेवल्याबरोबर थातापला. महाराज हे काय? काय नाही म्हणले, धार लाव वस्तुऱ्याला. वस्तुऱ्याला धार लावून काय करू म्हणले महाराज? आईसाहेबांचं भद्र कर. तुमचं ऐकलं नाही म्हणून 100 वर्ष नरक भोगीन म्हणले महाराज. हे पाप कुठं करायला लावतात? महाराजांनी वस्तारा घेतला ना आईसाहेबांच्या डोक्याला लावला. लावणार तेवढ्यात ब्रह्मा विष्णूने हात धरला. आम्ही परीक्षा पाहत होतो म्हणले. संध्याकाळी पाय चेपायला लागले आईसाहेब. गरम गरम अश्रू महाराजांच्या पायावर पडले. आईसाहेब रडतायत हा भाव ओळखून महाराजांनी विचारलं, गिरजाबाई का रडता? काय नाही म्हणले महाराज, पतीचा औदार्य रडवतय. आज तुमच्या शब्दासाठी तुम्ही स्वतःच्या धर्मपत्नीला सवळ करायला निघालात. कोणाची इच्छा पूर्ण करता महाराज? माझी एक इच्छा पूर्ण करेल की म्हणले. माग काय पाहिजे ते? आणि आईसाहेबांनी त्या प्रसंगामध्ये मागितलं, महाराज सौभाग्यवती असून सवळी करायला निघाला होतात. माझी इच्छा आहे सौभाग्यवती असताना तुमची समाधी पाहायची. नाथ महाराज म्हणले दिलं जा. आणि त्या वेळेला नाथ महाराजांच्या मनात समाधीचा भाव प्रकट झाला. फाल्गुन वद्य षष्ठी आल्याबरोबर सगळे देव, हे बघा ज्ञानोबारायांचा सोहळा जेवढ्या ऐश्वर्यात देवानं केलाय ना तेवढ्याच ऐश्वर्यात सगळा संतांचा केलाय, लक्षात ठेवा बर का. पताकांचे भार वैष्णव नाथती, पताकांचे भार वैष्णव नाथती, पताकांचे भार वैष्णव नाथती, पताकांचे भार वैष्णव नाथ. रामकृष्ण गाती नामावर, रामकृष्ण गाती नामावर, पताकांचे भार वैष्णव नाथती, पताकांचे भार वैष्णव रामकृष्ण गाती नामावळी, रामकृष्ण गाती नामावळी. पैठणला ही गर्दी जमली महाराज. सगळी दिंडी महाराजांची निघाली भजन करत, लक्षात ठेवा. विजय पांडुरंगाचं दर्शन घेतलं आणि वाळवंटामध्ये महाराजांनी कीर्तन केलं. अवघेची त्रैलोक्य आनंदाची आता चरणी जगन्नाथा चित्त ठेले माय जगन्नाथ बाप जगन्नाथ. अनाथाचा नाथ जनार्दन, एका जनार्दनी एकपणे उभा. चैतन्याची शोभा शोभतसे माय जगन्नाथ बाप जगन्नाथ. अनाथाचा नाथ जनार्दन करता करता महाराजांनी सगळे लोकांना भजन करायला लावलं. विठ्ठल 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 विठ्ठल. सगळे भजनामध्ये तल्लीन झाल्याबरोबर महाराजांनी पाण्यामध्ये प्रवेश केला. गोदावरीच्या कमरे नाभीप्रमाण एवढ्या पाण्यात गेल्यावर आईसाहेबांना बोलवलं बर का. सगळा समाज पाहतोय, लक्षात ठेवा. आईसाहेबांचा हात हातात घेतला, सांगितलं गिरजाबाई आहे का कपाळावर कुंकू? हाय की म्हणले महाराज. घ्या म्हणले माझ्या पायाचं दर्शन. आईसाहेब खाली वाकल्यात, पाय दिसे ना नाथ महाराजांचे, पाणी लागायचं सगळीकडं. त्या प्रसंगामध्ये नाथ महाराजांनी गिरजाबाईंना हृदयात समाधी दिली, लक्षात ठेवा. आणि मग पाण्यामध्ये आपला देह अर्पण केला. बोला पुंडलिक श्री भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, भानुदास भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ.
एकनाथ भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ कैसियांचे तर ऐसियांचे, ऐसियांचे चरित्र जो आवडी ऐके. कसं ऐकायचं? आवडीनं ऐकायचं महाराज. तो का म्हणे संत सेवा उत्तम, पण आपल्यातले दोष जाण्याकरता सुद्धा काही मर्यादा आहेत ना. पुण्यवंत व्हावे म्हणून निवृत्ती ज्ञानदेव सोपान सावता रोज म्हटलं पाहिजे महाराज. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव हे प्राण आहेत, लक्षात ठेवा. आपले ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय हेच आहेत, दुसरे नाही. तेची माझे हित करीती सकळ म्हणून ऐसियांचे चरित्र जो आवडी ऐके. तो या भक्ता बरोबरी तुके वैकुंठीचे भोग. वैकुंठीचे निज सुखे ऐसे बोलिले स्वमुखे श्री विठ्ठल. धन्य धन्य ते भक्त ज्या कारणी श्री भगवंत ऐसे पवाडे करीत. विश्व उद्धरत तेने करुणी. जे भाग्याचे होती त्यासीच होय ये प्राप्ती. ते पुनरावृत्ती न येती गर्भवासा. लक्षात ठेवा. नामा म्हणे हरिस्मरणे कुटती अनंत जन्मीचे बंधने. या न्यायाप्रमाणे खर तर
नामदेव महाराज सांगतात, बाप हो आपलं कल्याण करून घ्या. नामा म्हणे हरी स्मरणे, नामा म्हणे हरी म्हणे हरी स्मरणे, नाम म्हणे हरी स्मरणे, म्हणे हरी स्मरणे, नाम म्हणे हरी स्मरणे, नाम म्हणे हरी स्मरणे, नाम म्हणे हरी स्मरणे, जन्मीची बंधने तुटची प्रपंच जन्मीची बंधने, तुटची प्रपंचरणे बंधने, तुटची प्रपंच जरण बंधने, सुख पावते निदान, सुख पावते निदान, सुख पावती निदान, सुख पावती निदान, समाचरण देख लिया, समाचरण देख लिया, देख लिया, धन्य धन्य ते भक्त, धन्य धन्य ते भक्त, समाचरण देख लिया, समाचरण देख लिया, देख लिया ते भक्त, धन्य धन्य ते भक्त, आजा कारणे श्री भगवंत, जा कारणे श्री भगवंत, या कारणे श्री भगवंत, या कारणे श्री भगवंत, ऐसे पवाडे करीत, ऐसे पवाडे करीत, ऐसे पवाडे करीत, ऐसे पवाडे करीत, विश्व उद्धारी ते करुणे, हा
उद्धारी तेने करुणी विश्व 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 उद्धरे तेने करुणी महाराज म्हणतात नामा म्हणे हरिस्मरणे काही करू नका महाराज त्यांचे दास म्हणवा बस एवढीच अपेक्षा तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मला बळ मिळालं आणि मी बोललो माझं काही नाही महाराज मी तो हमाल भारवाही सकाळपासून उठलो दुपारी चौगुल्यांकडे गेलो म्हटलं झोप ते घर एवढं प्रशस्त म्हणजे चांगलं आहे थंड वाटत होतं पण मला क्षणभर सुद्धा झोप आली नाही दुपारी म्हटलं कीर्तनाच्या आधी झोपावं म्हणजे आपलं रेंगाळता येते पण काही नाही महाराज या गादीची पावर आहे फक्त आपली श्रद्धा असली पाहिजे दादांची इच्छा होती त्यांच्या आशीर्वादाने हे कीर्तन सिद्धीला गेलं बाबांना बसते तुम्ही सुरुवात केली तुम्हीच समारोप करावा असं ते बसा कीर्तनाची काही इच्छा आमची मनात नव्हती मला वाटतं 26 ला मी वाईला आलो होतो आणि त्याच्या आधी
2-3 दिवस तू माझ्या बरोबर होतास. अगदी 22-23 तारखेला आमच्या मनामध्ये आलं, या लेकराने आमच्या अनिकेतने सांगितलं, दादा असं असं करायचं आपल्याला, बुवा करू. म्हटलं हरकत नाही. माझी तयारी अशी होती, लक्षात ठेवा, हे कीर्तन कुणीही करावं, कुणीही करावं, मीच करावं अशी काही आट नव्हती. माझी इच्छा होती सुशांत बुवांनी केलं असतं तरी तेवढंच गोड झालं असतं, कारण त्यांनी केलं असतं तरी मी उभा असतो. लक्षात ठेवा, मी काही बसलेला नसतो. पण ते आहेत, गणेश महाराज आहेत, आमचे खटावकर महाराज आहेत, सगळेच आहेत, सगळे कीर्तनकार आहेत बरं का इथे आलेले. आमचे अक्षय महाराज आहेत, कीर्तन करतात. सुशांत महाराज आहेत, स्वप्नील आहे, केतन आहे, केतनही चांगलं कीर्तन करतो, बरीच जण आहेत. पण अक्षराची उपासना, खानाखुणा ज्या आम्ही त्यांच्याकडनं शिकलोत, ह्या तुम्हाला सांगण्यासाठी हा बोलवणं आहे. बाकी याच्यात आमचा काय स्वार्थ आहे, लक्षात ठेवा. आम्हाला 2 तासाला 21 मिळतात. 12 तासाचा भागाकार गुणाकार करून घ्या, काय करायचं. अपेक्षा नाही महाराज, कशाचीच अपेक्षा नाही. दादांनी आम्हाला तेवढं शिकवलं, कधीच नाही. न मागता भरपूर, बिन मांगे दूध मिले, मांगली असो पाणी, छीन ली असो खून बराबर, कबीर कहेवानी. लक्षात ठेवा, अजिबात नाही. आमचा दाता विटेवरती उभा आहे. या अक्षराला दादांनी कधीच कलंक लागू दिला नाही म्हणायचे. दादांच्या परमार्थाचं फळ चांगलं निघालं. केशव परमार्थाच्या वाटेवर चालू लागला. लक्षात ठेवा, हे परमार्थाचं फळ आहे, लक्षात ठेवा. नाहीतर असे अनेक कीर्तनकार आहेत की ते गेल्यानंतर त्यांचे पोरं व्यसनाला लागलेत, बिघडलेत. आमच्या बापानं केलेला परमार्थ काही येऊ न जाऊ द्या, येवो न येवो, पण त्या पाया, त्या रस्त्यावर पाय तर ठेवलाय ना. मला केशवने आग्रह केला, आईसाहेबांनीही आग्रह केला की तू ये, पण इथं 12 तास उभं राहायचं असल्यामुळे पुन्हा 700 किलोमीटर जाऊन येऊन प्रवास, आणि मग ते शक्य झालं नसतं. आणि म्हणून तसं कालपासून आम्ही एका वेगळ्या अवस्थेत आहे. आम्ही काय हरवलंय आम्हाला माहिती आहे. आणि म्हणून आमच्या परमार्थाचं फळ काही असेल तर दादा आम्हाला परत मिळावी एवढी अपेक्षा आहे. काय परमात्म्याची कृपा एखाद्यावर होते बुवा. काय गोडवा येतो त्या माणसाच्या वाणीला, काय गोडवा असतो लक्षात ठेवा. कुणालाही ते ओळखते आमचे गोष्टी बाबा, असा महाराज नाही त्यांना ओळखत नव्हता. लक्षात ठेवा, कुणालाही अगदी सहज लिहिलंय. आणि म्हणून त्यांच्या या कीर्तनाचा समारोप करताना अंतःकरण भरून आलंय, साहजिक आहे. मी विचार करून काही आलो होतो, झालं काही, निदान 12-13 संत सांगावी अशी माझी इच्छा होती. सद्गुरुनाथांचे, दादांचे आशीर्वाद आहेत बुवा, 2-3 संत सांगता आले.
हा फक्त अक्षराच्या उपासनेचा परिणाम आहे. आमच्याजवळ काहीच नव्हतं. सुशांत महाराज अगदी लहान होते या पोरांसारखे, तसे दादांच्या संपर्कात आले. त्यांना जास्त काळ मिळाला दादांचा. ही पोरं सगळी जास्त काळ मिळाला, मला फार कमी कळाला. पण फार कमी काळात मला फार मिळालं. अर्थात नाथ महाराजांचे, नामदेवराय, सगळ्या संतांचे आशीर्वाद होतेच. पण एक आगळं वेगळं जे हक्काचं नातं म्हणतो ना, अर्ध्या रात्री आम्हाला आता प्रश्न पडतो, एखादं प्रकरण जर आम्हाला नाही आठवलं, कोणाला फोन नाथ महाराजांना स्मरण करतो आणि नाथ महाराजच बुद्धी देतात. आता फोन करण्यासारखं राहिलं नाही महाराज. लोक आई ज्याला माहिती तो सांगत नाही, लक्षात ठेवा. मुक्त हस्तानं दान दिलं सगळ्यांना, घ्या जे दया पाहिजे ते. दादा नेहमीच म्हणायचे, सोंड्या हो शिकून घ्या रे, माझ्या नंतर तुम्हाला कोणी सांगणार नाही म्हणायचे. खरंच आता त्यांच्या नंतर आम्हाला कोणी सांगणार राहिलं नाही. ह्या ज्या बारीक खानाखुना होत्यात ना, आणि म्हणून आजचं हे कीर्तन, केलेलं वाग्पुष्प, अभंगाचा सोडवण्याचा केलेला प्रयत्न माझ्या बुद्धीचा काही नाही. मला दादा बोलले होते कसं कीर्तन करायचं, कुठला अभंग घ्यायचा, काय सांगायचं. बस या थोड्या गोष्टीवरती आजचं कीर्तन झालंय. कसं झालं परमात्म्याला माहिती. तुमचे तुम्हा देणे समर्पणी पायी, झालो उतराई पांडुरंगा. भानुदास एकनाथ, 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 एकनाथ एकनाथ, भानुदास एकनाथ, एकनाथ एकनाथ. जय जय भानुदास एकनाथ, 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 भानुदास एकनाथ. नामदेव शिंपी समाज मंडळ यांचं फार मोठं योगदान आहे. त्यांनी एका शब्दावरती सांगितलं, महाराज करा म्हणले कीर्तन इथं. आमचे चौगुले दादा यांनी फार परिश्रम घेतले. सगळी सेवा सकाळपासून बघतायत, अन्नदान वगैरे सगळं जिथल्या तिथं झालं. आम्ही आमची तयारी ठेवली होती. आमची अपेक्षा नाही की कोणी काही द्यावं, अजिबात नाही. आम्ही स्वतः आमची तयारी ठेवली, खर्च केला, वेळ आली आपण करायची, टेन्शन घ्यायचं नाही. काय कमी केलंय लक्षात ठेवा देवाने. आणि म्हणून तुमच्या सगळ्यांचं सहकार्य मिळालं, फार बरं वाटलं. असेच आशीर्वाद आमच्या पाठीशी असू द्या. देव हे प्रासादिक ग्रंथ वाईचं वैभव आहे. या चौकटीमध्ये अजून पेटी वाजली नाही बुवा, लक्षात ठेवा. किती मोठा समाचार आहे हा महाराष्ट्राला. कीर्तनाच्या फडाची वा ही काटेकोरपणा या मंडळानं जपलाय. देव त्यांना उदंड आयुष्य देवो. आदरणीय आमचे दादा महाराज तुळसणकर त्यांच्या विद्यार्थ्यांना घेऊन इथे उपस्थित आहेत. आदरणीय सुशांत दादा, आमचे सगळेच नाते आहेत, मित्रही आहे, सखाई आहे, सगळे सुरत आहेत आम्ही, लक्षात ठेवा. दादांनी आमच्या जवळ त्यांच्याविषयी बोलायचं
आणि त्यांच्याजवळ आमच्याविषयी, आमच्याजवळ तुमच्याविषयी, हेच सगळं करायचे. वाईचे विद्यार्थी आहे म्हणायचे, बेळगावचे विद्यार्थी असं म्हणायचे, नाव घ्यायचे, पण तेव्हा परिचय नव्हता. ते गेल्यानंतर हा परिचय झाला, हे दुर्दैव. आणि म्हणून पुनश्च सगळ्यांच्या चरणी साष्टांग. इथली काही वाई ग्रुपची मंडळी आहेत, काही इथले भजनी मंडळ आहेत, आमचे कोलाडचे अक्षय महाराज एवढे जण घेऊन आलेत, कोकणातून आलेत हे विद्यार्थी सगळे. प्रेम करतात महाराज, दुसरं काय आहे आपल्याकडे देण्यासाठी. कोलाड रायगड जिल्ह्यातनं ही मुलं आली सगळी. आणि ही मुलं खरं तर कोकणामध्ये एकही मुलगा, मी महाराष्ट्र फिरतो पण कोकणात एकही मुलगा पॅन्ट शर्टवर टाळ घेणार नाही, हे वैशिष्ट्य आहे, लक्षात ठेवा. हे कौतुक आहे त्यांचं. बाकी याच्यामध्ये हे म्हणजे तुम्ही टाळ्या वाजवा म्हणून आणि वाजवूही नका, लक्षात ठेवा. आपल्या कीर्तनाची ती पद्धतही नाही. पण वारकऱ्यांनी कसं वागावं, दादांचं हे, दादांना फार आवडायचं ऐश्वर्यात राहणं, फेटे बांधणं, कंबर बांधणं, टाळ घेणं, उड्या मारणं. स्वप्नील आलाय, सगळेच. आणि त्यातल्या त्यात प्रत्यक्ष चालते बोलते ज्ञानेश्वरी आमचे एकनाथ बाबा कोष्टे आले. बाबांचं इथं येणं म्हणजे फार मोठी पर्वणी माझ्यासाठी तरी, बरं का. बाबा 1 मिनिट सुद्धा हल्ले नाही तिथून, 1 मिनिट सुद्धा हल्ले नाही. काय आमच्यामध्ये परमात्म्यानं दिलंय माहिती नाही. मी कीर्तन करताना हे ठरवलं होतं. आदरणीय योगीराज महाराजांनी मला सांगितलं काय केलं पाहिजे. तर आपल्या परंपरेला गालबोट लागेल अशी कुठलीही चाल म्हणायची नाही. नाथांनी जे आशीर्वाद दिले, जे भांडवल दिलंय ते बोलायचं, शुद्ध सांगायचं, शुद्ध चोख. वैष्णवाचा माल खरा, तुरतुरा वस्तुसी. भंगार गोळा करायला पडलेच आहेत की अनेक जण, पण शुद्धता असली पाहिजे. म्हणून आदरणीय बाबा त्यांच्या विद्यार्थ्यांसह या ठिकाणी उपस्थित आहेत. खास करून आमचा विदर्भातून वारकरी चैतन्य इंस्टाग्रामला पेज आहे, बरं का. ते लेकरू सुद्धा तिकडून आलंय विदर्भातून, 2 दिवस प्रवास करतोय तोही आमच्यासाठी महादेव आवड म्हणून. गोड लेकरू आहे, जीव लावतात ही पोरं. परमात्म्याने तुम्हाला उदंड आयुष्य, अक्षराची उपासना तुमच्याकडनं घडावी. नाथराय, ज्ञानोबाराय, निवृत्तीनाथ, सोपान काका, आईसाहेब, चोखोबाराय, नामदेवराय यांनी आपल्या जीवनामध्ये कुठलीही उणीव भासू देऊ नये. फक्त त्या अक्षराची सेवा करा. हो मायबाप, एवढीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. सेवेला पूर्णविराम देतो. कळे न कळे जा धर्म, ऐका सांगतो रे वर्म. माझ्या विठोबाचे नाम अट्टाहासे उच्चारा. विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल, जय जय बोला पुंडलिका श्री शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला. नका पाहू गुण दोष कालो दास बायांचा. आता मज उपेक्षिता नाही सत्ता आपुली. पाहू गुण दोष झालो दास पायाचा. तुका म्हणे भागवत केले श्रुत नाथा.
चरणी वाहे भीमा उत्तरी जगा जय देव जय देव जय पांडुरंगा रघुनाई वल्लभ राधिक वल्लभ भावी जुलगा जय देव बराबर के उन्नति आदि पीतांबर कस्तूरला देवासुर नित्य की बेटी करुणानुमंत पुनि भूमिराजी जय देव जय पांडुरंगा भाई वल्लभ राई वल्लभ भावी जुलगा जय देव आचार्य कार्तिके भक्त जनेति भागे मते प्रानंद करते सजन हिरामात्रतय होय मुक्ति विश्वासी नाम देव भारती जय देव जय पांडुरंगा भाई वल्लभ राई वल्लभ भावे जुलगा जय देव जय प्रवल्यते सेवते साधु संत बोलो विठला माता आरती ज्ञान राजा ज्ञान जागे नास्ति कोई अवतार पांडुरंग आरती ज्ञान राजा प्रवल्यते सेवते साधु संत आरती ज्ञान राजा प्रकट हुआ बोले विश्व ब्रह्मांड के राम जनार्दनी वाहे जगत देवी आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा देवते साधु संत बोले माता आरती ज्ञान राजा जन्मता पांडुरंगे जिवे मरी लीले शतकोटी प्रमाण हे कवित्व रचिले जय जयाजी भक्तराया जीवलगा नामया भारती वाणी पालते गाया जय जया भक्तराया आघावया भक्ति पांडुरंगी अवतार बेला जना का उतार जय जया भक्तराया जीवलगा नामया आरती होवाई चित्त पालते काया जय जया प्रत्यक्ष प्रचिति बाळवंट वर्ष केले हरपली विषमा द्वैत बुद्धि निरखले जयाजी भक्तराया जीवलगा नामया आरती होवाई चित्त पालते काया जय जयाजी भक्तराया समाधि महाद्वारे आरती वाली परिधाकर तोड़ो जयाजी भक्तराया जीवलगा नामया जयाजी भक्तराया भानुदासाचे कुळी महाविष्णू अवतार क्षेत्र प्रतिष्ठान वसती गोदावरी तीर आरती
चिंता जनार्दनाची कृपा दत्तात्रयाचा प्रसाद भागवती टीका रामायणी आत्मबोध आरती स्वामी एकनाथा तुमचे नाव घेता ब्रह्मा विष्णू महेश्वराची छयावयाची नदरे आचादाची ऐकू एका मला भक्ती तुमचे नाम घेता हरे भगवान गावडले बाजीला घरी चक्र पाणी वाहे चक्र पाणी वाहे अनज भक्ती वाहे अनज भक्ती वाहे निरावले गात पाहे आरती स्वामी एकनाथा स्वामी एकनाथा तुमचे नाम घेता तुमचे नाम घेता आरती एकनाथा महाराजा समर्था गुरुवन तुझको जगद्गुरु जगन्नाथा आरती एकनाथा एकनाथ नाम दात वेद शास्त्रार्थ संसार दुःखनाशी महामंत्राचे विज आरती एकनाथा महाराजा समर्था त्रिभुवन तुझको गुरु जगन्नाथा आरती एकनाथा एकनाथ नाम घेता सुख वाटेल चित्तानंद गोपाळ दाता धनीला पुरे गुण गाता आरती एकनाथा महाराजा समर्था त्रिभुवन तुझको जगद्गुरु जगन्नाथा आरती एकनाथा आरती तुकाराम स्वामी सद्गुरु रामा सच्चिदानंद मूर्ती आय राघव्या आरती तुकाराम राघवे रागनाथ रक्षिले आरती तुकाराम स्वामी सद्गुरु रामा सच्चिदानंद मूर्ती जन्मोजन्मी तुझा दास पंढरीचा वार करी वारी चुकोने दे हरी संत संग सर्व काळ अखंड प्रेमाचा कल्लोळ पंढरीचा वार करी वारी चुकोने दे हरी चंद्रभागे स्थान तुका मागे चिदान पंढरीचा वार करी वारी चुकोने दे हरी अकल्पायुष्य वावित्र्या कुळा माझ्या सगळ्या हरीच्या दासा कल्पनी दादा हो कोणकारी ही संत मंडळी सुखी असो अहंकाराचा वारा न लागू राजसा माझ्या विष्णुदासा भाविकासी नामामणी तयासा कल्याण जामी निधान पांडुरंग ढल रकुमाई ढोपार मागणे ते एक तुझ प्रती आहे या संता निरभी हे चिमद देई अधिक तुझे मागो तुका म्हणे आता उदार तू हो माझा संता या संतासी निरवी हे
हरी माई बाबा वाटत होते गोड हा परी उदरात पाणी हे उचल रे बाळा